स्पष्टपणे दिसत होतं, अगदी रस्त्यावरून सुद्धा हे अड्डे दिसत आहेत. पण ही भेसळ नेमकी कशा पद्धतीने होते, कुठून येतं हे रॉकेल, कुठून हा पेट्रोल सगळा माल जो आहे येतो आणि पुढे असं नेमकं काय होतं? मध्य प्रदेशातून ज्या गाड्या येतात त्या गाड्या महाराष्ट्रात आल्यानंतर हा जो धुळे, नंदुरबार, शिरपूर या ठिकाणी या मोठ्या ट्रक्स त्या ठिकाणी थांबतात आणि उधार डिझेल त्यांना त्या पेट्रोल पंपावर मिळतं आणि बेंगळुरूहून येताना भाड्याचे पैसे घेऊन आल्यानंतर ते पेट्रोल पंप धारकांना त्या ठिकाणी पैसे देतात. विशेषतः तुम्हाला त्याची गंमत वाटेल, परंतु त्या भागामध्ये भेसळ करत नाही, नुसतं रॉकेलच त्या ठिकाणी विकल्या जातं. बऱ्याच पंपांना डिझेलचा वास सुद्धा त्या ठिकाणी नसतो, नुसतं रॉकेलचा पुरवठा त्या ठिकाणी या ट्रकला त्या ठिकाणी होतो आणि म्हणून त्या ठिकाणी बरेच माफिया या भागात तयार झालेले आहे. म्हणून ही भेसळ जर शासनाला रोखायची असेल तर आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत की डिझेल आणि रॉकेलमध्ये जो भावाची जी तफावत आहे ते भाव जर समान केले तरच त्या ठिकाणी भेसळ कमी होऊ शकते आणि गोरगरीब रेशन कार्ड धारकांना रॉकेल मिळण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने जर त्या रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये जर ती रक्कम टाकली तर त्यांना ते रॉकेल सुद्धा त्या ठिकाणी विकत घेता येईल आणि डिझेल आणि रॉकेलचा भाव जर समान झाला तर ही भेसळ त्या ठिकाणी थांबेल. जोपर्यंत डिझेल आणि रॉकेल मध्ये जे रेशनवरचं मिळणारं जे रॉकेल आहे त्याच्यामध्ये एवढ्या प्रमाणावर जी तफावत आहे की ज्याच्यामुळे 3 ते 3.5 लाख रुपये एका 10,000 लिटरच्या टँकरमध्ये भेसळ करणाऱ्याला मिळतात, हे भावातलं जो फरक आहे तो जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हे रोखणं तसं त्या ठिकाणी अवघड जाईल. बरोबर आहे. म्हणजे कुठून या सगळ्या गाड्या येतात, कुठून टँकर येतात, कुठे ते ओतले जातात आणि पुढे मग जे डिझेल आहे किंवा पेट्रोल आहे ते पोचवायचं काम आहे ते या टँकरमधून कशा पद्धतीने होतं, अगदी सामान्यातल्या सामान्य जनतेला सुद्धा हा सगळा प्रकार माहिती आहे. पण आतापर्यंत दुर्दैवाने पोलिसांना आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे माहीत नव्हतं. त्यांना परवाच कळलं की अशा पद्धतीने भेसळ होते, म्हणून 2 दिवसात त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर धाडी टाकल्या. खरंच पोलिसांचं अभिनंदन करायला हवं. 2 दिवसात त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर धाडी टाकल्या आहेत आणि त्यामुळेच आज जनता ही विचारात पडलेली आहे की हे जे काही आपल्या समोर चाललेलं आहे, धाडसत्र जे सुरू आहे ते खरंच आहे का, मग हा एक दिखाऊपणा आहे? कारण मग 2 दिवसांनी किंवा 1 महिन्याभरांनी पुन्हा हे सगळे भेसळीचं काम सुरू होणार नाही कशावरून, असा सुद्धा या जनतेचा मनात प्रश्न आहे. अर्थात यामागचं राजकारण सुद्धा शोधण्याचा विचार करायला हवा, कारण हे राजकारण जे आहे यामागचं लगेच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. अगदी एकाच पक्षातले 2 नेते सुद्धा एकमेकांवर आरोप करताना आपल्याला दिसले. हे सगळं कशामुळे झालं याचा सुद्धा आपण विचार करूया. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोक.